गडचिरोलीत अवजड वाहनांची मनमानी, आरटीओ प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष, अपघातांची मालिका वाढण्याची भीती. गडचिरोली जिल्हा आणि परिसरातून धावणाऱ्या खासगी बसेस आणि अवजड ट्रक्स यांच्या वाहतुकीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिसांचे कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याने चित्र निर्माण झालेलं आहे. मुख्य रस्त्यावर आणि महामार्गावर सर्रासपणे लागणाऱ्या या अवजड वाहनांच्या रांगांमुळे स्थानिक नागरिक आणि इतर वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर खनिज, रेती आणि इतर साहित्याची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. ही वाहने रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे पार्क केली जातात, ज्यामुळे रस्ते अरुंद होऊन इतर वाहनांना येण्या जाण्यास अडथळा निर्माण होतो. अनेकदा वळणावर किंवा मुख्य चौकांमध्ये ही वाहने उभी असल्याचे मागून येणाऱ्या वाहन चालकांना समोरील रस्ता नीट दिसत नाही, त्यामुळे भीषण अपघात घडत आहेत. अनेक ट्रक आणि टिपर निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेतात, त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च होऊन तयार करण्यात आलेले सिमेंट आणि डांबरी रस्ते खचत चालले आहेत. ओव्हरलोडिंग केलेल्या मालावर ताडपत्री योग्य पद्धतीने न बांधणे, वाहनांचे इंडिकेटर्स किंवा रिफ्लेक्टर्स खराब असणे यामुळे रात्रीच्या वेळी इतर वाहन चालकांना या उभ्या वाहनांचा अंदाज येत नाही. खासगी बसेस आणि अवजड वाहने शहरातून आणि ग्रामीण भागातील वळणांच्या रस्त्यांवरून सुसाट वेगाने धावतात. आरटीओ विभागाकडून कोणताही ठोस कारवाई किंवा तपासणी मोहीम राबवली जात नसल्याने या वाहन चालकांना कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही. आरटीओ विभाग केवळ नावापुरताच उरला आहे का, असा संतप्त सवाल आता गडचिरोलीतील नागरिक विचारत आहेत. शहराच्या मुख्य रस्त्यावर अवजड वाहनांची ही कोंडी रोजचीच झालेली असून यामुळे शाळकरी मुले, रुग्णवाहिका प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. या गंभीर समस्येकडे जिल्हा प्रशासन आणि आरटीओ विभागाने तात्काळ लक्ष देऊन ओव्हरलोड वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी, अनधिकृत पार्किंग करणाऱ्या वाहनांवर गुन्हे दाखल करावेत आणि महामार्गावर नियमित नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जाते आहे.